धन निरंकारजी रस्त्याच्या गेटच्या दोन्ही बाजूला धन निरंकारजी असं लिहायचं चालू आहे. आतमध्ये तुम्हाला गेट दिसत असेल, इथे पहा. आणि पूर्ण आतमध्ये साधारण 500 एकर मध्ये चालत फिरणं तर शक्यच नाहीये. तुम्ही जास्त फिरू शकणार नाही. हा मेन गेट आहे, मेन एंट्री. आणि जी लोक आत टेंट भरून जी बाहेर लोक राहतील त्यांच्यासाठी पट्ट्या हातरायला चालू आहेत. तुम्ही निवांत झोपू शकता. इथे इंग्लिश मध्ये दुसऱ्या बाजूला लिहायचं चालू आहे. आणि बराच वेळ थांबल्यामुळं समोर उभारला हा छोटा सेवेकरी हे बघा वैतागला. म्हटला चला की सर जरा पुढं, लय गर्दी होत्या हो. ठीक आहे म्हटलं, आपण लगेच आता अजून लय उशीर फिरायचा आहे. तर आज जाताना 3 नंबर पार्किंग मध्ये पोहोचलो आम्ही. इथं 3 नंबर पार्किंग आहे. अशा प्रकारचे मोठे अजून 3-4 पार्किंग आहेत. तर या पार्किंग मध्ये गाडी लावलो आणि जाताना पाहिलं तर सांगलीची गाडी दिसेना, सगळ्या बाहेरच्याच गाड्या दिसायला लागल्या. आणि मित्रांनो खरंच या ठिकाणी मोबाईलला परमिशन खूपच अवघड आहे. मला 2-3 वेळा विचारण्यात आलं, पण तरी पण मी डिग्रजच्या कृष्णा किनारे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलाच आहे. सोलापूर कोल्हापूर MS-10ची गाडी दिसना. MS-10ची गाडी दिसना. गाडी इथून उद्या सगळ्याला सूर्य येणार जाणार त्यांनी येणार जाणार ऐकून जाणार. मित्रांनो रेकॉर्डिंगला थोडा वेळ लागतोय, पण एडिटिंगला भरपूर वेळ लागतोय. संत निराकारी समागम हे संपलं तरी पण अजून आठवडाभर भाग आपले चालूच राहतील. हे पहा मेन कमान त्या साईडला तिथपर्यंत राहिल्या आणि जागोजागी मला हटकण्यात आलं. आता ह्या 2 मुली मला एंट्री करताना म्हणतात महात्माजी मोबाईल अलाउड नाहीये. लेकिन महात्मा आपला डिग्रजच्या कृष्णाकाठचा आणि निरंकारी संत समागम डिग्रजच्या कृष्णा किनारे आलाय. मी रेकॉर्डिंगला बाहेर गेलो नाही आणि आमच्या इथे आल्या रेकॉर्डिंग वस्तूचं मी करतच असतो. मोठ्या गोष्टी तर मी करणारच. मला बऱ्याच वेळा हटकण्यात आलं. सुरुवातला एंट्रीलाच आता ह्या ज्या लेडीज बसल्या तिकडे सेवेकरी या सुरुवातलाच मला हटकतील. अवघा तुम्हाला ऐकू येईल, महात्माजी मोबाईल बंद कीजिए. तिथं प्रत्येकाला महात्मा आणि संत महात्माजी असंच म्हणतात राव. मी म्हटलं आयला मला पण महात्मा म्हटलं जरा छाती चवडी झाली माझी. आणि आपण बी काय तर चांगलं काम करतोय वाटतं बहुतेक आयुष्यात, आपल्याला महात्मा म्हणू लागलेत. आणि इथे ब्रह्मज्ञान प्रधान कक्ष बऱ्याच ठिकाणी आता रेकॉर्डिंग करणं अवघड आहे म्हटलं तरी देखील डिग्रजच्या कृष्णा किनारे तुम्ही आलाय तर तुमचं रेकॉर्डिंग सांगलीमध्ये आलाय होणार आणि आपण करणार. बघूया जेवढं जमेल तेवढं करूच. आता या ठिकाणी बरेच अंतर आहेत, कुणीकडे जायचं काही समजणार. मोठे टेंट, मोठमोठाले रस्ते. आणि या ठिकाणी जे मागे दाखवलं होतं खड्डे काढायचे ते ड्रेनेजसाठी खड्डे आहेत. हे खड्डे असे ड्रेनेजच्या लाईन आहेत, पाईप. त्यातनं पाण्याचा निचरा होण्यासाठी मध्ये मध्ये सगळं काढलेलं आहे. सर्व 4 टेंटच्या बाजूने एक खड्डा असा आहे. आणि टॉयलेट नंबर 22 इथे लेडीजसाठी. सेवादल ऑफिस मुंबई, वेगवेगळ्या रिजनचे सेवादल रत्नागिरी, मुंबई, सातारा, कोल्हापूर, सांगली काय इथंच आहे. इथे बघा मुंबईसाठी सेवादल बरेच विभाग. हे बघा मुंबई 206. मुंबई मोठा असल्यामुळे तिथं रिजनचे 206 वगैरे नंबर म्हणत बरं का. इथे प्याऊ म्हणजे पाण्याची सोय आहे. असे टेंट जवळ एक 80 बर टेंट असतील. साधारण 5-6 एकरच्या 80 टेंट असतील. चालत फिरणं शक्य नाही मित्रांनो. काल संध्याकाळी कधी झोपलो मला कळत पण नाही. हे बघा इथं पण पाण्याचा निचरा व्हायसाठी आणि रेकॉर्डिंग मला पटपट आवरायला लागत नाही. त्यामुळे मागे साऊंड चालू असेल तरी देखील मी रेकॉर्डिंग करलोय. एक्झिबिशन प्रदर्शनी आहे वेगवेगळ्या पुस्तकांची वगैरे. आणि इकडे बघा लाईट जितकी हरियाणा ही हरियाणा. अहो हरियाणा आणि गुजरात काय विदेशातून सुद्धा लोक आलेत. नेपाळी लोक सुद्धा मला बघायला मिळाली. आणि आता मागे आवाज चालू असेल मित्रांनो तरी देखील मी व्हॉइस ओव्हर करताय कारण की रेकॉर्डिंगचा थोडासा लोड आहे. आता हे आहे कॅन्टीन. या कॅन्टीन मध्ये काय सिस्टम असतात, कुपन सिस्टम असत्या. ते कुपन घेतल्यानंतर चहा 2 रुपयाला मिळेल, बिस्किट वगैरे. काका आणि मी तिथं जाणार आहे आणि तिथं आपला एक संत निरंकारीचा भक्त भेटलेला आहे. तर काकाजी मात्र मजा करून टाकल्या. ते आता पुढल्या भागात तुम्हाला येईलच. हे बघा कॅन्टीनच्या कुपन मध्ये इकडं गेल्यानंतर बिस्किट, चहा ची लाईन आहे. आणि इथे काका आणि मी आतमध्ये एंट्री आहे. नमकीन रिझनेबल रेटमध्ये साधारण 70% रेटमध्ये 30% तुम्हाला डिस्काउंट मिळेल. अशा प्रकारे 10 रुपयाला तुम्ही शिरा घेतला किंवा उपीट घेतला तर तुमचं पोटच भरले एवढं उपीट देते 10 रुपयाला. आणि इकडे जे समोर आहे इकडे हॉल आहे मोठा भाषणाचा, म्हणजे ते माताजींचं प्रवचन होणार आहे. तिथं मी तुम्हाला नंतरच्या भागात घेऊन जाणार आहे. आता सुरुवातला इथे काकासोबत झाली मजा बघू. इथं कुपन काढायला गेल्यावर काकांना एक माणूस भेटला. आणि आता मित्रांनो डिग्रजच्या कृष्णा किनारी हे सगळं कार्यक्रम चालू आहे. आणि डिग्रजच्या कृष्णा किनारी नदीवरले देखील भाग येतात. हे तुम्हाला माहिती आहे, आपलं मेन चॅनल नदीवरल्या भागाचं आहे. पण आता इथं कार्यक्रमाला अशा प्रकारे कुपन आहेत त्यामुळे हे भाग चालू आहेत. आता डिग्रजच्या कृष्णा किनारी नदीवर काय झाले जरा बघूया काय चाललंय. आणि ही यादी आहे, रेट लिस्टची यादी आहे. इथं कसे कसे दर आहेत. अतिशय रिझनेबल रेट आहेत मित्रांनो खाय प्यायला. आणि तुम्हाला जर इथं काय घ्यायचं नसलं तर डायरेक्ट लंगर मध्ये फुकट जाऊन जेऊ शकता, काय अडचण नाही. लय मोठा लंगर आहे. साधारण एकाच वेळी 3 ते 3.5 लाख लोक बसतील अशा प्रकारे मोठा लंगर आहे.
माताजी लय मोठा कार्यक्रम आहे. सद्गुरू माताजी खूप छान कार्यक्रम घेतला डिग्रजच्या कृष्णाकिनारी. धन्यवाद तुमचं. आणि तुम्ही सांगलीच निवडला आणि आमचं बरोबर डिग्रजचा कृष्णाकाठच निवडला, हे मात्र समाधान आहे. आता बघू जर नदीवर काय चाललंय. इथे बघा कोपऱ्यात एक हौद आहे आपला, तिथे खारुट्या मरून पडलेल्या आहेत 2-3, आणि त्या कशामुळे मरून पडल्यात ही आता चर्चा आहे. याच्यानंतर उद्या आपण लगेच धन निरंकारचा पुढचा भाग काकाची मजा बघू. चला उद्या भेटू मस्तपैकी. आता ही शेवटची चर्चा ऐकून ओके करू. चला. तिकडल्या झाडाला खावत्या पण इथं बघ इथे पाण्यात. होय होय पाणी प्यायला येणार नाही. आता उन्हाळ्यात दिवस लागले होते सांगितलं. ते खारुट्या आणि बघा पाण्याची ह्यात पडून 2 खारुट्या मेल्या होत्या, त्यामुळे वास आलता. काय तर साईडला पाणी काढायचं कधी सिस्टीम केली पाहिजे. खारुट्या मरून पडल्या होत्या झाडा बसल्या 2 इथं ह्या पाण्यामध्ये पडून येतं. गोल बॅरलमध्ये गोलमध्ये पडल्यावर त्यांना निघायला येणार नाही ना. निरंकारी संत समागमचे भाग तर जबरदस्त आहेतच, शिवाय डिग्रजच्या कृष्णाकाठचे भाग देखील जबरदस्त आहेत. पाहत चला.